आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज नाशिकमध्ये आल्यानंतर दोन महत्त्वाच्या विभागाच्या बैठका त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडल्या। त्याच्यातली पहिली जी बैठक होती ती उद्योग विभागाची होती आणि नाशिकच्या बाबतीमध्ये नक्की उद्योग विभागानं काय केलं आहे, MIDCनं काय केलं आहे, ह्या शंका देखील निर्माण झालेल्या होत्या आणि त्याचं उद्योजकांबरोबर चर्चा करून निरसन करण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे एखादं अँकर युनिट नाशिकमध्ये असावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती, त्याला आम्हाला चांगलंच यश आलेलं आहे। फक्त ती कंपनी कुठची असणार आहे, कुठे असणार आहे हे त्या कंपनीचा बोर्डामध्ये निर्णय होण्याच्या अगोदर मी इथं सांगणं योग्य नाही। परंतु एक आनंदाची गोष्ट मात्र एवढीच सांगतो की एका कंपनीनं 5,000 कोटी रुपये ते 14,000 कोटी रुपये हे नाशिकच्या परिसरामध्ये खर्च करण्याला तत्वता मान्यता दिलेली आहे। कदाचित त्या कंपनीचं नाव तुम्हाला पण माहीत असेल, परंतु आज रेकॉर्डवर मी ते जाहीर करणं योग्य नाही म्हणून फक्त मी ते रेकॉर्डवर जाहीर करत नाही। परंतु त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि त्या प्रकल्पासाठी जागेच्या ॲक्विजिशनचं काम देखील सुरू आहे। त्यांना 400 एकरची जी जमीन लागणार आहे ती देखील आपण ॲक्वायर करतो आहे आणि ती ॲक्वायर करत असताना ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी 2 दिवसापूर्वी माझ्या दालनामध्ये मुंबईला एक बैठक झाली। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते। शेतकऱ्यांनी सर्वे करायला जो विरोध केला होता तो सर्वे करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे। त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्याच्यावर सविस्तर मी चर्चा केली आणि त्यांना अभिवाचन दिलं की सर्वे झाल्यानंतर याच नाशिकमध्ये येऊन त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही पुढे जाऊ अशा पद्धतीचं त्या जमिनीच्या बाबतीमध्ये आम्ही अभिवाचन दिलेलं आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की IT पार्कसाठी जी जागा आवश्यक होती आणि ती ॲक्वायर केली नाही अशा पद्धतीचा एक संभ्रम संपूर्ण परिसरामध्ये निर्माण होत होता, तर त्याला देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे। त्याच्यामध्ये 25 एकर जमीन ही आता आम्ही जी राजूर भाऊला ॲक्वायर केलेली 30 हेक्टर जमीन आहे, जी आपण ॲक्वायर झाली नाही असा काही गैरसमज होता, तर ती ऑलरेडी ॲक्वायर झालेली आहे आणि त्याच्यातली 25 एकर जमीन ही IT पार्कसाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे। आणि महानगरपालिकेनं जी 15 एकर शिल्लक ठेवली होती IT पार्कसाठी, त्या ठिकाणी देखील IT पार्कच्या उद्योजकांना आणण्यासाठी असोसिएशन देखील प्रयत्न करणार आहे आणि उद्योग विभाग देखील प्रयत्न करेल। हा देखील आज आम्ही एक निर्णय घेतला। आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची मागणी असोसिएशननं आमच्याकडे केली होती। त्यांच्याकडे एक्झिबिशन सेंटर नव्हतं, तर महानगरपालिका जागा देते, महानगरपालिका सपाटीकरणाचं काम करणार आहे, त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम MIDC करणार आहे। ते इन्फ्रास्ट्रक्चर डोमचं असेल, 11 वर्ष त्याचा उपयोग हा एक्झिबिशन सेंटर म्हणून केला जाईल आणि 12वं वर्ष तो जो एक्झिबिशन सेंटर आहे ते आम्ही कुंभमेळ्यासाठी हँडओव्हर करू, जेणेकरून आखाडा तयार करण्यासाठी किंवा लोकांची सोय करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि त्याचं टेंडर लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील माझ्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक टेंट सिटी निर्माण करतो आहे उद्योजकांसाठी, जे देशातले परदेशातले उद्योजक कुंभमेळ्यासाठी येतील त्यांना देखील चांगली सुखसोय मिळाली पाहिजे। त्या कालावधीमध्ये नाशिकच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची त्यांना माहिती असली पाहिजे, नाशिकच्या MIDCची त्यांना माहिती असली पाहिजे। भविष्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा सोडून येत असताना ते उद्योग घेऊन आले पाहिजेत अशा पद्धतीची एक रचना कुंभमेळ्याच्या निमित्तानं आम्ही नाशिकमध्ये तयार करतो आहे आणि त्याच्यासाठी CSR फंड असेल, MIDCचा CSR फंड असेल, इंडस्ट्रीकडनं जमा केलेला CSR फंड असेल, अशातनं हा टेंट सिटीचा उपक्रम आपण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट MIDCच्या बाबतीमध्ये फायर ब्रिगेडची जी यंत्रणा होती ती 2 टॅक्स होते असं आपल्या सगळ्यांचं मत बनलेलं आहे, परंतु मी त्याच्यामध्ये सुधारणा करतो की मागच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी एक टॅक्स मी बंद करून गेलो होतो। MIDC टॅक्स घेत नव्हतं, फक्त फायर ब्रिगेड सेंटर हँडओव्हर करायचं होतं महानगरपालिकेकडे आणि महानगरपालिकेकडे 12 कोटी रुपयाची मागणी ही MIDCनं केलेली होती। 3 कोटी रुपये आमच्याकडे टॅक्सचे जमा झालेले आहेत, त्याच्यामुळं 12 कोटीतले 3 कोटी वजा करून 8 कोटी आता ते शिल्लक राहतात आणि त्या 8 कोटीमध्ये देखील सुवर्णमध्य काढावा अशा पद्धतीची सूचना मी जॉईंट COना केली। आयुक्त मॅडम देखील इथं आलेल्या होत्या
येत्या 15 दिवसामध्ये तो देखील निर्णय आमचे जॉईंट CEO आणि आयुक्त घेतील आणि लवकरात लवकर तो देखील मार्गी लागेल. MSMEच्या बाबतीमध्ये एक जी शंका होती की 10 एकर जागा जी उरलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकराळेला, त्या 10 एकर जमिनीचं काय करायचं असा एक जो प्रश्न होता, तर ती 10 एकर जमीन 2 वर्षासाठी MSMEसाठी ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, प्लग अँड प्लेसाठी. आणि त्या 2 वर्षामध्ये जर रिस्पॉन्स आला नाही MSMEचा, तर ती पुन्हा एकदा जनरल MIDCमध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्यानंतर उद्योजकांना ती आम्ही जागा देऊ. MSMEसाठी एक प्रश्न निर्माण झाला होता की महावितरणमुळे ट्रिपिंग जास्त होतं आणि 24/7 आम्हाला लाईट मिळत नाही, अशा पद्धतीची एक मागणी होती. तर आज आम्ही एक निर्णय घेतला, जिल्हाधिकारी देखील होते, की कुंभमेळाव्याला जे इलेक्ट्रिसिटीच्या काही फॅसिलिटी निर्माण करून दिल्या जाणार आहेत, तर त्याच्यामध्ये सब सेंटर देखील आहेत आणि त्या सब सेंटरची कपॅसिटी वाढवावी आणि 4 नवीन सब सेंटर करावी, याला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. ते आता सगळ्यांशी चर्चा करतील आणि त्याच्यातून देखील आम्हाला यश मिळेल. सातपूर MIDCचा 167 लोकांच्या उद्योजकांचा जो प्रश्न होता, 2.5 कोटीसाठी काम काहीतरी पेंडिंग होतं आणि ते 2.5 कोटी न मिळाल्यामुळं काही अडचण निर्माण झाली होती. प्लॉट नंबर 28, तर ते 2.5 कोटी दुरुस्तीसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. ते देखील 8 दिवसामध्ये त्यांना 2.5 कोटी रुपये मिळतील आणि त्यांची जी काही रिक्वायरमेंट त्याच्या संदर्भातली होती ती देखील पूर्ण होईल. सिमेंट रस्त्याचा एक प्रश्न आला होता. धोरणात्मक निर्णय आम्ही आता घेतलेला आहे की अस्फाल्टिंग करण्यापेक्षा सिमेंट रस्ते जर केले तर त्याचं लाईफ जास्त आहे आणि म्हणून नाशिकमध्ये देखील काही प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्या आहेत, ते देखील झालं आहे. आणि गोदावरीमध्ये पाणी शुद्धच सोडलं गेलं पाहिजे, ही MIDCकडनं जी काही मागणी होती त्याच्यासाठी 12 कोटी रुपयाचा CETP जो मंजूर करायचा होता तो आम्ही मंजूर केला आहे. त्याचं टेंडर देखील झालेलं आहे आणि ते काम आता लवकरात लवकर सुरू होईल, 1 वर्षात संपेल. आणि MIDCच्या नावावर प्रदूषणाच्या काही बाबी जे कोण खपवत होते कालपर्यंत ते बंद होईल, कारण CETP त्याच्यासाठी आम्ही मंजूर केलेला आहे. तर अशी उद्योग विभागाची एक मिटिंग झाली. आणि दुसरी मिटिंग माझी मराठी भाषा म्हणून जे दुसरं खातं माझ्याकडे ते मराठी भाषेची झाली. आणि सांगताना मला आनंद आहे की विश्व मराठी संमेलन 4थं हे आम्ही नाशिकमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. 26, 27 आणि 28 डिसेंबरला हे संमेलन नाशिकमध्ये असेल. त्याची सुरुवात 15 ऑगस्टपासून सुरू होईल. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे संमेलन असेल. त्याची तयारी पुढचे 4-5 महिने सुरू राहील. आणि हे विश्व मराठी संमेलन करत असताना मराठा विद्या प्रशासक समाज नाशिक यांना सोबत घेऊन आम्ही करतोय. त्यांना आम्ही विनंती केली की त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्याची संधी आम्हाला मिळावी, त्यांच्या परिसराचा वापर करण्याची संधी आम्हाला मिळावी आणि त्यांनी मनापासून आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक साहित्य संमेलन या नाशिककरांना करून दाखवलं आहे आदर्शवत असं, आणि म्हणून त्याच ठिकाणी गोदावरीच्या तीरी करण्याचा निर्णय आज या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडची आंतरराष्ट्रीय मंडळं जी आहेत आणि राज्यातली बृहन मराठी मंडळं जी आहेत ती जास्तीत जास्त या संमेलनामध्ये सामील कशी होतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेषतः खानदेशी बोलीभाषांचा देखील समावेश या मराठी संमेलनामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे विश्व मराठी संमेलन आहे, हे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाही. त्याच्यामुळं साहित्य संमेलनाचा टच ह्याला असणार नाही. याच्यामध्ये साहित्य असेल, सगळ्या गोष्टी असतील, खानदेशी सगळ्या परंपरा याच्यामध्ये जपल्या जातील, संस्कृती याच्यामध्ये जपल्या जातील. आणि एक आजच्या बैठकीमध्ये असा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय करण्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे. ते कुठं करू हा शेवटी मुख्यमंत्री महोदयांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू महोदय देखील इथे आलेले आहेत. आम्ही त्यांच्यासमोर देखील ही संकल्पना ठेवलेली आहे की परदेशामध्ये ज्या पद्धतीनं साहित्याची म्युझियम असतात तसं महाराष्ट्राच्या साहित्याचं म्युझियम करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. साहेबांनी त्याची सुतोवाच केलेला आहे आणि मी हे आश्वासन म्हणून सांगत नाही, हे मी वचन देतो की हे साहित्य म्युझियम अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभं करू. आणि मला दुसरा एक आनंद आहे की यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी, बरोबर ना, लिखित जरी मान्यता त्याला दिली नसली तरी अलिखित मान्यता दिलेली आहे की त्यांच्या निधीचा सहभाग ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठीच करतो आणि त्याला धन्यवाद एवढ्यासाठीच देतो. नाशिकला
हे जरी यशवंतराव मुक्त विद्यापीठ असलं तरी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना मी एक निर्णय घेतला होता रत्नागिरीसाठी की देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर हे जे रत्नागिरीमध्ये होतं आहे त्याला 15 कोटी रुपये याच यशवंतराव मुक्त विद्यापीठाने दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं त्याच्यासाठी आभार मानतो आणि पुढे देखील पैसे देणार आहेत म्हणून देखील आभार मानतो. तुमच्या समोर त्यांचे आभार मानले ते एक आपण करतोय. आणि विश्व मराठी संमेलनाचा अजून एक अभिनव उपक्रम जो आम्ही पुण्यापासून सुरू केला तो म्हणजे पुस्तकं आदानप्रदान कार्यक्रम. आणि पुस्तक आदानप्रदान कार्यक्रमाला पुण्यामध्ये देखील इतका प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला की 2 दिवसामध्ये 35,000 पुस्तकं अदलाबदली झाली. अदलाबदली झाली म्हणजे काय तर सभासद नोंदणी 10 रुपये द्यायची आणि ज्याच्याकडे वाचून झालेलं 10 रुपयाचं जरी पुस्तक असेल तर त्यानं ते त्या सभागृहामध्ये घेऊन यायचं, त्या दालनामध्ये ठेवायचं आणि त्याला जे काय आवडेल पुस्तक 500 रुपयाचं 1000 रुपयाचं किंवा कुठचंही ते पुस्तक त्याने घेऊन जायचं. हा एक अभिनव कार्यक्रम साहित्याच्या निमित्तानं आपण विश्व मराठी संमेलनामध्ये करतो. तो देखील इथं होणार आहे. 2 पुरस्कार आपण देतो आपल्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकाला आणि एक कलाकाराला. तो साहित्यभूषण पुरस्कार तो अजून काही जाहीर झालेला नाही, तो सगळ्यांची चर्चा करून जाहीर होईल. आणि एक तरुण कलाकार मराठी जो आंतरराष्ट्रीय दर्जावर काम करतो त्याला तरुण कलाकार म्हणून आपण सन्मानित करतो. मागच्या वेळी ज्यांचं वय 93 आहे अशा मधु मंगेश कर्णिकांना साहित्यभूषणा पुरस्कार आम्ही दिला होता. आणि दुसरा पुरस्कार हा रितेश देशमुखना आम्ही दिला होता. मागच्या वेळी 5 लाख रुपये ही साहित्यभूषण पुरस्काराला आम्ही रक्कम ठेवली होती. मधुबाईंनीच आम्हाला विनंती केली होती की ही रक्कम बाकीच्या पुरस्कारांप्रमाणे करावी. या वर्षीपासून ती रक्कम 10 लाख रुपये करण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि तो 10 लाखाचा पहिला पुरस्कार आम्ही नाशिकमध्ये देतोय. तिथल्या मंडपाला नाव कुच्छ द्यायचं, रंगमंचाला नाव कुच्छ द्यायचं, ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत तिथं नाव कुच्छ द्यायचं हे आम्ही स्थानिक मंडळींवर ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी आमचे अधिकारी दर महिन्यातनं एकदा येऊन या सगळ्यांबरोबर बैठक घेतील आणि या संदर्भातलं एक कार्यालय देखील ऑगस्टमध्ये आम्ही सुरू करणार आहोत विश्व मराठी संमेलनाचं. आणि हे आपण यावर्षी 2दा का करतोय तर परदेशातल्या सगळ्या आपल्या मराठी लोकांनी आपल्याला विनंती केली की ते डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये असतात तर महाराष्ट्रामध्ये संमेलन करत असताना डिसेंबरमध्ये घ्या म्हणून जानेवारीला एक संमेलन झालं आणि डिसेंबरला हे संमेलन होतं आहे. पुढच्या वर्षीपासून आता दरवर्षी डिसेंबरला हे संमेलन होईल. नाही, अजून जागा ठरलेली नाही. आता कसं आहे ह्याच्यामध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा पण मोठा सहभाग आहे तर मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल काय करायचं आणि शेवटी सगळ्यांची चर्चा करून आपण हा निर्णय घेऊ. कारण मी आज हा एकट्यानं निर्णय घेणं योग्य नाही, पण महाराष्ट्रासाठी नाशिककरांनी केलेली जी सूचना आहे ती आपण अंमलबजावणी करणार आणि ती अंमलात आणणार. नाही, म्युझियमचा कन्सेप्ट तुम्हाला साहेब सांगतील. म्हणजे माझं जर आटपलं असेल तर मग साहेब त्या पूर्ण म्युझियमचा तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. साहेब, न्याय मिळत नाही अशातला भाग नाही. जर खरं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. पण एक आता मी जे पत्र बघितलं म्हणजे मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की उद्योजकांनी कर्ज किती घेतलं आहे आणि त्यांची फिनान्शियल कपॅसिटी काय आहे हे जर माझ्या आरोला माहितीच्या अधिकारामध्ये जर कोण विचारायला लागलं तर ते वैयक्तिक माहिती आमचा आरो कसं देईल. आणि अनधिकृत बांधकामाचा जो विषय आहे त्या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये देखील अनेक पैलू आहेत. ते मी आता जाहीरपणाने इथं बोलत नाही, परंतु मी इन्स्ट्रक्शन अशा दिलेले आहेत जर अनधिकृत बांधकाम जागेवर सापडलं तर त्या दृष्टीनं आमचे लोक कारवाई करतील. पण नसेल तर काय, 10 लोकांना नोटीस काढल्या आहेत त्याच्यातलं एकाचा आहे असं आपण समजू, पण 9 लोकांचं नाही त्यांना कशाला भरडायचं. त्याच्यामुळे मी स्पष्ट माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याच्यामध्ये तथ्य असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण MIDC असेल किंवा प्रशासन असेल कुठच्या उद्योजकानं किती लोन काढलं आहे ही माहिती कशी देणार किंवा त्याची फिनान्शियल पोझिशन काय आहे, तो गरीब आहे की श्रीमंत आहे हे माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सांगण्याचा अधिकार काय आम्हाला MIDCला कोणी दिलेला नाही. जी 15 एकरची जागा आपण म्हटलं महापालिका ती नेमकं कुठे राजूर भावलेला
मला असं आडगाव मला असं सांगण्यात आलं की माननीय नारायण राणे साहेब केंद्रातले जेव्हा मंत्री होते त्यावेळी ती आयडेंटिफाय केलेली जागा होती, त्याचं भूमिपूजन देखील झालेलं आहे. मग ती जागा जर सोयीस्कररित्या आम्हाला 15 एकर महानगरपालिका देणार असेल तर ती आणि ही 25 अशी 40 एकरमध्ये होईल. आपण जी काही MIDC IT पार्कसाठी 25 एकर जागा घेत आहात, ते आरक्षण किती वर्षांसाठी असणार आहे? कारण जर समजा नाही, मी सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीत 2 वर्षासाठी आपण वाट बघणार. कसं आहे की आपण IT पार्क केलं आणि 15 वर्ष कोण आलंच नाही, त्याला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे उद्योजकांनीच मला सांगितलं की 2 वर्षाची मुदत ठेवा आणि 2 वर्षामध्ये जर नाही झालं तर जनरल MIDC करा. जिंदालची आग लागली आणि त्यानंतर कंपनी बंद ठेवण्यात आली आहे आणि कामगारांकडे पण ती सातत्याने काही घटना घडत आहे त्यावर आपण पुढे काही कारवाई करणार आहोत. मी या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी 3 ते 4 वेळा बोललो आहे, आज देखील बोललेलो आहे. खरं तर मी माझी जबाबदारी झटकत नाही, परंतु त्यांना काही नोटिसेस दिल्या होत्या असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे. पर्यावरणाच्या देखील नोटीस दिलेल्या होत्या, त्यांनी सांगितलेल्या आहेत. मी फक्त जिल्हाधिकाऱ्यांना माझ्याकडे विभाग नसताना देखील उद्योगमंत्री म्हणून सांगितलं की याची चाचपणी होणं गरजेचं आहे, याचा सर्वे होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं तर पावसाच्या कालावधीमध्ये जास्त आगी लागतात सगळीकडे. मग ते केमिकल कसलं आहे, ते केमिकल किती ज्वालाग्राही आहे, त्याचे परिणाम भविष्यामध्ये काय होणार आहे, ह्याचा खरा तर सर्वे प्री मान्सून करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हा प्री मान्सून सर्वे करण्याचं पत्र मी स्वतः पंकजाताईंना देणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना करणार आहे की प्री मान्सून आपण हे करावं. इंडस्ट्रियल सेफ्टी डिपार्टमेंट पण इंडस्ट्रियल सेफ्टीचे नॉर्म पाळत नाही, चौकशी प्रॉपरली तपासणी होत नाही. त्यामुळे होतं म्हणजे जिंदाल कसं म्हटलं जातं की ते अधिकाऱ्यांना येऊच देत नाही. हेच मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परवा देखील जिल्हाधिकारी मला मुंबईमध्ये भेटले होते. मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की जिल्हाधिकारी हे नुसते जिल्हाधिकारी नाहीत तर जिल्हा दंडाधिकारी देखील आहेत. त्यांनी त्यांचा वेटो वापरावा. त्यांनी त्यांचं शेवटी आपत्कालीनचे अध्यक्ष देखील ते आहेत. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. फक्त नाहक इंडस्ट्रियलिस्टला त्रास होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि जे ह्याच्यामध्ये योग्य काम करत नाहीत त्यांना सरळ काम करून त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. ही उद्योग विभागाची भूमिका आहे. आम्ही बंधनकारक प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवतोय उद्योग विभागाकडनं. खरं ते माझा अधिकार आहे किंवा नाही याच्यापेक्षा हे डायरेक्ट थेट कामगारांशी निगडीत प्रश्न असल्यामुळं की मी जसं सांगितलं की मान्सूनपूर्व तपासणी करा किंवा 3 महिन्यानं तपासणी करा आणि तो अहवाल आमच्याकडे पण पाठवा विभागाकडे. दुसरं एक जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलं केलं आहे म्हणजे जे मला सगळ्यांनीच ॲप्रिशिएट केलं की उद्योग मित्र म्हणून जी कमिटी आहे त्याची 6-6, 7-7 महिने बैठकच होत नाही. पण नाशिक मॉडेल असं आहे जे आता मी महाराष्ट्रामध्ये राबवतोय की जिल्हाधिकाऱ्यांनी अजून 3 कमिट्या केल्या. पोलिसांची एक कमिटी केली, महसूल विभागाची केली, इंडस्ट्रीची केली आणि दर 15 ते 20 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये ही सगळ्या कमिट्या बैठका घेतात आणि उद्योजकांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यातनं उद्योजकांकडनं आम्हाला असं कळलं की त्याचा चांगला इम्पॅक्ट झालेला आहे आणि म्हणून हे मॉडेल जर चांगलं असेल तर नाशिक मॉडेल म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये वापरतो. मी थोडं करेक्शन करतो, राग मानू नका. IT पार्कला मी जागा देतो म्हणून सांगितली होती मागच्या विधानसभेच्या अगोदर. आज मी जागा दिलेली आहे. 25 एकर राजूरबावला आणि 15 एकर जे भूमिपूजन झालं होतं तिथे. नंबर 1. दुसरं, मी ज्या कमिटमेंट 6 महिन्यापूर्वी केल्या होत्या फायर सेस, बरोबर आहे, एका बाजूचा मी बंद करणार. मी महापालिकेनं केलं की नाही बघत बसलो नाही. मी MIDCचा बंद केला. त्यांना विचारा नाही, सगळे उद्योजक आहेत. आणि मी अँकर युनिटचं पण मी सांगितलं की एखाद्या कंपनीचं नाव मी आताच जाहीर करणं योग्य नाही, पण काही कालावधीनंतर तुम्हाला कधी माहीत पण असेल, मी आता ते रेकॉर्डर फक्त आणत नाही, सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झालेल्या आहेत. जागा ताब्यात आल्यानंतर ती कंपनी या ठिकाणी यायला तयार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन नाशिकच्या उद्योजकांमध्ये पोटेन्शियल किती आहे हे देखील तुम्हाला मी सांगतो की 2 वर्षापूर्वी जो आम्ही एक अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू केला, जसं आम्ही दावोसला जातो तिथं रेड कार्पेट देतो आणि MOU करतो, तसं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलं. मागच्या वर्षी 11,000 कोटीचं एक्सपान्शन नाशिकमध्ये MOUनं झालं आणि यावर्षी 6,000 कोटीचं झालं. त्याच्यामुळे पूर्वीपासूनचे नाशिकचे जे उद्योजक आहेत ते कमी आहेत असं समजून उपयोगाचं नाही. त्यांनी जवळजवळ 17,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट
ही नाशिकमध्ये करण्याचं ठरवलं आहे. आपण त्याच्यातली 50% झाली असं जरी समजलं तरी 6 ते 7 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या 2 वर्षामध्ये नाशिकच्या स्थानिक उद्योजकांनी केलेली आहे. नाही साहेब, डिफेन्सच्या बाबतीतलं मी असं म्हटलं नव्हतं. मी असं सांगितलं होतं की एखादा मोठा प्रोजेक्ट हा नाशिकमध्ये आपण आणून दाखवू. त्या पद्धतीचं अँकर युनिटच्या बाबतीतलं मी इथं सुतोवाच केलेलं आहे. आणि 8,000 कोटीची कशाला, तुमच्या स्थानिक इंडस्ट्रीच्या लोकांनी, इंडस्ट्रीमध्ये मैत्रीसारखा कायदा आला, मैत्रीसारखं पोर्टल आलं, त्याच्यामुळे जवळजवळ 17,000 कोटी रुपयाचे MOU केलेत. मी 17,000 कोटीचा सक्सेस रेट 50% म्हणतो. 8,000 कोटी आपोआपच झालेली आहे. डिफेन्स क्लस्टरची नाशिकला घोषणा झाली होती, पण आता शिर्डीला डिफेन्स क्लस्टर झालं. 5 डिफेन्स क्लस्टरची घोषणा झालेली आहे. त्याच्यामध्ये नागपूर, शिर्डी, रत्नागिरी, नाशिक आणि माझ्या माहितीप्रमाणे अमरावती अशा 5 ठिकाणी झालेली आहेत. त्याच्यामध्ये 2 ठिकाणी कामं सुरू झाली, शिर्डीला आणि रत्नागिरीमध्ये. निबे नावाचे जे आहेत ते नाशिकमध्ये देखील यायला इच्छुक आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ज्यावेळी लँड ॲक्विजिशनचा विषय संपेल त्यावेळी ते पण इथे येतील. आम्ही डिफेन्स क्लस्टरच्या बाबतीमध्ये देखील ठाम आहोत. इलेक्ट्रिकल क्लस्टरच्या बाबतीमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी लँड नव्हत्या त्यावेळी मी असं म्हटलं होतं की इलेक्ट्रिकल क्लस्टर होईल, पण आज लँड अवेलेबल आहे. ते इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी देखील राजूरभाऊला जागा देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. टेंट म्हणजे तात्पुरते टेंट जे सगळ्यांनाच, म्हणजे तुम्हाला, आम्हाला, महाराष्ट्रातल्या जनतेला देखील उपयोगी पडतील. पण कॉन्सेप्ट त्याचा असा आहे की ज्या पद्धतीनं प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी लोक आली होती, तर आता प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाची सोय करणं. त्याच्यामुळे आम्ही इंडस्ट्रीने एक जबाबदारी अशी घेतली की आम्ही एक टेंट सिटी तयार करू. त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट येणार आहेत त्यांना आम्ही त्याच्यात सहकार्य करू. MSME जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना आम्ही सहकार्य करू. त्याच्यामध्ये मराठी भाषेचा देखील आम्ही एक कॅम्पस तयार करतोय. जे येणारे साहित्यिक असतील, येणारे लेखक असतील, येणारे नाटककार असतील, येणारे सेलिब्रिटीज असतील, त्यांना रिसीव्ह करावं. आणि त्याच्यासाठी आम्ही डेस्क पण सुरू करतोय. आणि त्या डेस्कची जबाबदारी असोसिएशन घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. नाही, या संदर्भामध्ये मी परवा देखील मंत्रालयामध्ये बैठक घेतली. मी सगळ्या शेतकरी महोदयांना देखील समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण काही लोकांचे गैरसमज झालेत. त्यांना मी सांगितलं की ज्यावेळी सर्वे होतील त्यावेळी मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून येईल, तुमच्यावर बैठक घेईन, पण तुम्हाला विश्वास घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही हे त्यांना मी सांगितलं मुंबईला. नाही, एक बेसिक मी स्पष्ट सांगतो की दऱ्याखोऱ्यातलं भूसंपादन करण्याचा 3 वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेऊन टाकला. दऱ्याखोऱ्या असतील, इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा कनेक्ट नसतील जमिनी एकामेकाला, सलगीकरण नसेल तर घ्यायचे नसतील. परंतु त्यांची जर शंका असेल मी स्वतः तपासून बघेन. आणि दऱ्याखोऱ्यातल्या जमिनी घेण्याचा कोण प्रयत्न करत असतील तर आम्ही हाणून पाडू. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर असतील, कोण असतील, दऱ्याखोऱ्याची जमीन आम्हाला नकोच आहे. आणि म्हणून त्यांची देखील मी समजूत काढली की दऱ्याखोऱ्यातली जमीन कुठेही महाराष्ट्रामध्ये घेतली जाणार नाही, नाशिकमध्ये तर नाहीच नाही. साहेब, मराठी संमेलन आपण इथे घेत आहोत, परंतु मराठी भाषा अधिकारी कोण आहे हे अधिकाऱ्यांना तिथे माहिती नाही, ते उपस्थित नाही या बैठकीला. मराठी भाषा समितीचे देखील पदाधिकारी नाही. कुठेतरी मराठी भाषेविषयी अनास्था या अधिकाऱ्यांना. नाही, ज्यांना अनास्था होती त्यांना जे काय सांगायचे ते माझ्या मराठी भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. फक्त बोलीभाषांचा उपयोग अजून केलेला नाही. मी जाताना करून जाईन, त्याच्यावर मला जाहीर काय म्हणानं बोलायचं नाही. नाही, शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्यावेळी देतो त्यावेळी त्याला पैशाची तरतूद देखील असावी लागते. आता काही प्रायव्हेट ज्या इंडस्ट्री आहेत त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. प्रायव्हेट इंडस्ट्री ज्या आहेत त्यांचं त्यांनी ती स्वतंत्र जागा घेतल्या, त्यांची ती जबाबदारी आहे. आता काही प्रपोजल मला इंडस्ट्रियलिस्टने सांगितले ते मी मंजूर करून आलो होतो. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर पुढं जाऊन चांगलं असावं हीच आमची भूमिका आहे. ते सर्वे करावे यासाठी आपण निर्णय घेतलेले आहेत.
दुसरा आज मी निर्णय घेतला की आता सबस्टेशन जर उभी करायची आहे तर त्याची तरतूद MIDC व्हायच्या अगोदरच MIDC मध्ये केली पाहिजे. तो आपण निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं होईल. साहेब, राजकीय प्रश्न होते काही की महापालिकेमध्ये भाजपने आता 100+ नारा दिलेला आहे. शिंदे गटाची भूमिका काय असणार आहे नाशिकमध्ये? सोबळावर लढणार की माहिती? तर या बाबतीमध्ये मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे थोडं करेक्ट करतो. धनुष्यबाणाचे आम्ही शिवसेना आहोत, आम्ही गट नाही. गट आता तिकडे शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही चर्चा करत नाही, कारण राजकीय मी काही बोलत नाही. पण मला असं वाटतं की आता एवढ्या लवकर आम्ही 100 जागा लढणार आहोत, आम्ही 150 जागा लढणार आहोत, हे करण्यापेक्षा माझं स्पष्ट मत शिवसेना म्हणून आणि एकनाथ शिंदेसाहेबांची जी भूमिका आहे स्पष्ट की आम्ही नाशिकमध्ये देखील महायुतीनंच लढणार आहोत, भाजपसोबत लढणार आहोत. महायुतीनंच महानगरपालिका ही नाशिकची आम्ही भगवा फडकवणार आहोत. त्याच्यामुळं आमच्याकडं असं कुठेही आम्ही 100 लढणार आहोत, आम्ही 75 लढणार आहोत, आम्ही 70 लढणार आहोत, हा भाव आमच्यामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळं आम्ही भाजपसोबतच इथं युती करून लढणार आहोत आणि महायुतीचीच सत्ता नाशिकवर येणार आहे. मी रत्नागिरीचा पालकमंत्री आहे, तेवढं मला बास आहे. तर मी नाशिकवर असं बोललो, मला त्यांनी असा प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीनं, म्हणजे मला माहीत नाही बोलले ते 100 जागा आम्ही लढणार आहोत. त्याच्यावर मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आणि आमची सगळ्यांची भूमिका नाशिक महानगरपालिका ही महायुतीनंच लढावी अशी आहे आणि महायुतीनंच आम्ही लढणार आहोत. थांबा, सगळं एकदम जरा पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही भाजपबरोबर अलायन्समध्ये आहोत. भाजपबरोबर शिवसेनेची नॅशनल अलायन्स आहे, त्याच्यामुळे तो आमचा प्राधान्यक्रम आहे, ती आमची प्रायोरिटी आहे, ती आमची युती आहे. आणि आमच्या युतीमध्ये महायुती म्हणून अजून कोण येणार असेल, म्हणजे उदाहरणार्थ मनसे येणार असेल तर आम्ही स्वागत करू ना. ते आमच्यामार्फत आले, भाजपामार्फत आले तर ते महायुती देणार आहेत ना. पण आमची भूमिका युती म्हणून ही भाजपबरोबर असलेली युती आमची ही नॅचरल आहे. अनेक वेळा देवेंद्रजींनी देखील सांगितले, CM साहेबांनी देखील सांगितली की नंतरची जी राष्ट्रवादीबरोबरची युती आहे ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे, पण नॅचरल अलायन्स जी आहे ती शिवसेनेबरोबरची आहे आणि तोच आमचा प्राधान्यक्रम आहे. परंतु राजसाहेबांसारखं नेतृत्व मनसे घेऊन जर आमच्यासोबत येणार असेल आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल. खरं तर हा राजकारणातली एक फार वाईट गोष्ट ही आहे की काल अपघात कसा झाला, विमानचालकानं काय केलं, 30 सेकंदामध्ये काय झालं, 1 मिनिटामध्ये काय झालं, हे सगळं तुमच्यासमोर आहे. अशा गोष्टीचं ज्यावेळी एखादी व्यक्ती राजकारण करते हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्भाग्य आहे. त्या लोकांकडे जाऊन त्यांचं सांत्वन करण्यापेक्षा, आज बघा ना, मला अनेक लोकांनी बुके आणले होते, मी एकही बुके घेतलं नाही, एकही शाल घेतली नाही, कारण माझ्या मनामध्ये भावना आहे. आज ते जर माझ्या कुटुंबामध्ये घडलं असतं तर काय झालं असतं. आता ह्याचं पण राजकारण करायचं आणि स्वतःचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं महाराष्ट्र बघतंय आणि याचे राजकीय परिणाम काही चांगले नाही होणार, हे मतदानात तुम्हाला दिसतील. आज कालचा झालेला प्रसंग कुठचा, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा इन्व्हॉल्वमेंट आणायची, त्याच्यामध्ये एव्हिएशन मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे. मला असं वाटतं की हे राजकीय योग्य नाही. कालचा प्रसंग ही दुर्घटना होती, ती कशा पद्धतीनं झाली ही तुमच्या चॅनलमधूनच आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टीचं राजकारण करावं, टीका टिप्पणी करावी, राजकारण करावं, कुणी कोणाला डुक्कर म्हणावं, काय हा सगळा नंतरचा प्रश्न आहे. परंतु अशा गोष्टीचं राजकारण करणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही. कारण आपणच सांगतो की वंदनीय बाळासाहेबांची संस्कृती आम्ही पाळतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती आम्ही पाळतो. काय पाळतो आपण संस्कृती? त्याच्यावर मला असं वाटतं त्याच्यावर काय मला टीका टिप्पणी करायची नाही त्यांच्या भाष्यावर, पण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.